Good morning, all of you. Today I am going to welcome to online class. Standard the 9, subject science part second. Topic name, topic number 7. Topic name of energy flow in ecosystem. Topic name energy flow in an ecosystem means परिसरातील ऊर्जा प्रवाह. This is the science part second. Topic number 7. In topic number name energy flow in an ecosystem means परिसरातील ऊर्जा प्रवाह and energy flow in ecosystem. What is a ecosystem? In the previous lecture and previous class, previous standard, in a detail explain the study of in this point and 9 standard, 8 standard, 7 standard. This is the mode of the nutrition trophic level and is ecosystem, and this is in a living organism. This classification very previous lecture of previous standard in a study of the in detail explain and studies, and this is a 9th class study of the new this chapter in energy flow ecosystem. बघा आपण इयत्ता 9वी मध्ये 8वी मध्ये हा धडा या धड्यामध्ये काय आलेली जी काही पॉईंट आहेत किंवा धड्यामध्ये आलेल्या काही गोष्टी आहेत या आपण 8वी 9वी मध्ये बघितलेलं आहे. अनेकदा आपल्या पुढे हा धडा 9वीला अभ्यासाला आलेला आहे. यामध्ये बघा परिसंस्था ऊर्जा प्रवाह. आता परिसंस्था ऊर्जा प्रवाह म्हणजे काय, परिसंस्था कशाला म्हणायची, परिसंस्थेचे प्रकार कोणते, परिसंस्थांचा संबंध काय आहे. बघा आता आपण ह्या पाठामध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहे. परिसंस्था कशाला म्हटलं जातं, परिसंस्थेचे प्रकार काय किंवा परिसंस्था आणि सजीवांचा संबंध काय, त्यांच्यामध्ये कशा आंतरक्रिया चालतात, त्यांच्यामध्ये परस्पर संबंध काय आहे हे आपण बघणार आहे. बाबा परिसंस्थेमध्ये ऊर्जा प्रवाह कशा पद्धतीने चालते व त्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने एनर्जी फ्लो म्हणजे अन्नसाखळी कशा पद्धतीने चालते हे आता बघायचं आहे. दिस इज द चॅप्टर ऑफ टॉपिक नंबर 7 एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. दिस इज द फर्स्ट पॉइंट. व्हॉट इज अ इकोसिस्टम. इकोसिस्टम मीन्स इकोसिस्टम म्हणजे काय. दिस इज अ इकोसिस्टम. इकोसिस्टम इज मीन्स ecosystem is formed by biotic factors and their interaction with each other is called ecosystem. Ecosystem means परिसंस्था. Ecosystem definition ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interaction with each other is called the ecosystem. Ecosystem म्हणजे काय की जैविक अजैविक यांच्यामध्ये परस्पर संबंध व आंतरक्रिया चालतात अशा गोष्टींना परिसंस्था म्हटलं जातं. जैविक अजैविक घटकांचा परस्पर संबंध किंवा त्यांच्यामध्ये चालणाऱ्या आंतरक्रिया अशा घटकांना इकोसिस्टीम किंवा परिसंस्था असं म्हटलं जातं. व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द डेफिनेशन ऑफ द इकोसिस्टीम. दिस इज अ चॅप्टर इन डेफिनेशन, व्हेरी इम्पॉर्टंट आणि हेजी. बघा आता इकोसिस्टम म्हणजे काय की जैविक आणि अजैविक या दोघांच्या मध्ये चालणाऱ्या परस्पर संबंध किंवा त्याच्यामध्ये चालणाऱ्या आंतरक्रिया यांनाच परिसंस्था असं म्हणलं जातं. नेक्स्ट ऑफ क्वेश्चन, इकोसिस्टम द टाइप्स. टाइप म्हणजे परिसंस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत आपण बघितलेले आहेत. आपण मागील काही वर्गामध्ये आपण काही क्लासमध्ये आपण याच्याविषयी तो माहिती ऐकला असेल, पण आता अनेकदा आपल्या ह्या पाठामध्ये हा पॉईंट आलेला आहे. बघा दिस इज इकोसिस्टम ऑफ द टाइप्स. इकोसिस्टम टाइप्स व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द 2 टाइप्स, बायोटिक अबायोटिक. दिस इज अ डिवायडेशन ऑफ द पार्ट इन व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द इकोसिस्टम. 2 types, main types in biotic, abiotic.
This is the biotic factors heterotrophic, heterotrophic, and abiotic factors physical, chemical, organic, inorganic. This is biotic division of the four types, and biotic, this is the division of the two types, heterotrophic, heterotrophic. Heterotrophic means स्वयंपोषी, heterotrophic म्हणजे परपोषी. This is the abiotic factors physicals means भौतिक, chemical means रासायनिक, organic means सेंद्रिय, inorganic म्हणजे असेंद्रिय. This is the division of the factors. This is ecosystem of the types, very main types, biotic, abiotic, in division of the sub group point. This is a in ecosystem. This is a in a living organism and food chain. This is a properties. This is environmental of the in biotic, abiotic. This is and relationship process. This is actually in this is plant, animals in division of the subgroup, and is a food trophic level, mode of the nutrition trophic level, primary, secondary, tertiary. This is a three types of very important. म्हणजे बघा की या तुम्हाला सांगितले पहिल्यांदा माहिती बघा इकोसिस्टम म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय. परिसंस्था म्हणजे काय सांगितले, त्यानंतर परिसंस्थाचे प्रकार सांगितले. हे परिसंस्थेचे प्रकार आहेत. निसर्गामध्ये सजीवांचं वर्गीकरण झाल्यानंतर त्या कोणकोणत्या पातळीनुसार त्यांचं अन्न तयार झालं, म्हणजे कोणकोणत्या पातळीनुसार त्यांना वर्गीकरण करण्यात आलं, म्हणजे कोणकोणत्या विभागामध्ये ते प्राणी बसतात आणि त्यांचं ते त्या पद्धतीने अन्न तयार, जसं जसं प्राण्याचं जसं पोषण आहार आहे त्या वर्गात त्यांना समावेश करण्यात आलं. पुढे आपण त्यांचा चार्ट बघू, म्हणजे ट्रॉपिक लेवल कसे आहेत, मग कोणता प्राणी कोणत्या ट्रॉपिकमध्ये येतो, कोणता प्राणी कोणत्या ग्रुपमध्ये येतो तिथं बघायचं आहे. दिस इज अ स्टार्ट ऑफ द नेक्स्ट पॉइंट, ट्रॉपिक लेवल and four trophic level. First trophic level primary consumer, second secondary consumers, third apex top consumers, fourth omnivorous mixed consumers. This is a mode of nutrition for n of the types, primary consumer, secondary consumer, and apex top consumer, four omnivorous mixed consumers. This is the trophic level of the four types. First of the primary consumers means प्राथमिक भक्षक, herbivorous means शाकाहारी. Example grasshopper, squirrel, elephant. This is the in example of the animals. In first in trophic level in classification. Secondary consumers carnivorous means मांसाहारी. This is the example of the plant in classification of the frog or fox. This is the in animals in secondary consumers. Apex top of the consumers means सर्वोच्च भक्षक. This is example in animals tiger, lion, etc. This is in animals in third group, in trophic level. Fourth omnivorous mixed consumers, example human, deer, and omnivorous mixed means मिश्राहारी, उभयहारी. बघा प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे प्राथमिक भक्षक म्हणजे काय, शाकाहारीमध्ये कोणकोणते प्राणी येतात, एक तर नागतोडा, हत्ती, खार या अशामध्ये प्राणी येतात. दुसरं बघा सेकंडरी कंझ्युमर म्हणजे द्वितीय भक्षक म्हणजे मांसाहारी प्राणी येतात. मांसाहारी म्हणजे त्यामध्ये कोणते प्राणी बघा, फ्रॉग, बेडूक, कोल्हा अशा प्रकारचे हे प्राणी येतात. तसं बघा अपेक्स टॉप कंझ्युमर सर्वोच्च भक्षक मध्ये शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण येतात. शाकाहारी प्राणी येतात, त्यामध्ये टायगर, लॉयन, वाघ, सिंह हे मांसाहारी आहे. मांसाहारी प्राणी या सर्वोच्च भक्षक मध्ये येतात. चौथं ओमनिवरस मध्ये दोन्ही प्रकारचे मांसाहारी पण आणि शाकाहारी पण असे दोन प्रकारचे इथं अन्न पोषण इथे ट्रॉपिक लेवल येतं. त्यामध्ये मानव पण येतो आणि प्राणी पण येतात. उदाहरण मग ह्युमन आणि बियर. ह्युमन्स म्हणजे मानव, बियर म्हणजे अस्वल, या दोन प्रकारचे प्राणी या तिसऱ्या ट्रॉपिक लेवल मध्ये येतात. दिस इज अ फोर ट्रॉपिक लेवल, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, अपेक्स टॉप कंझ्युमर, ओमनिवोरस. व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द ट्रॉपिक लेवल.
In this example of the in animals dividation of the in topic level dividation of the animals classification first, second, third, fourth. Very important of the in topic level. This is the write down of the notebook and reading. Okay, this is the next point in the next class. Okay, thank you.